श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। ओम नमो श्री जनार्दना। भावार्थे नमिता चरणा, जने सहित मीपणा, नाहीच जाणा स्वये केले। हे जनार्दन स्वामी, तुला नमस्कार असो। भक्तिभावाने तुझ्या चरणांना वंदन करताच जनासह मीपणा आपोआप नाहीसा होतो। लिंग देहाचे मर्दन, तेची जनाचे अर्दन, या लागी नामे जनार्दन, प्रगट जाण प्रसिद्धी। सूक्ष्म देहाचा नाश म्हणजेच जनांचा नाश होय, म्हणून तू जनार्दन या नावाने प्रसिद्ध झालास। तुझी ऐशीच करणी, कर्म करता नुरबुनी, सुखे नांदविसी जनी, समाधानी जनार्दना। हे जनार्दना, तुझी करणी अशीच आहे। कर्म आणि कर्ता यांना न उरविता तू जनांमध्ये सुखाने नांदत आहेस। सुखेची तुझे नाम घेता, घातू करिसी जीविता, जीवू घेऊनी तत्वता, होसी सर्वथा कृपाळू। प्रेमाने तुझे नाव घेताच तू जीवपणाच नाहीसा करतोस, जीवाचे हरण करून मग खरोखर कृपा करतोस। तुझे नामाचे प्रबळ बळ, माथा नुधविती कळिकाळ, चारी मुक्ती केवळ, होती निश्चळ निजदासी। तुझ्या नावाचे सामर्थ्य मोठे दांडगे आहे, त्यामुळे कळीकाळही डोके वर काढत नाही। चारी मुक्ती केवळ दासी होऊन मुकाट्याने राहतात। नामे एवढे ढसाळ देणे, त्या तुझे स्वरूप कवण जाणे, सांडूनी जाणणे नेणणे, निवांत राहणे तत्वता। तुझ्या नावाचा प्रभाव जर एवढा मोठा आहे तर तुझे स्वरूप कोण जाणणार? तेव्हा जाणणे आणि न जाणणे ही दोन्ही सोडून स्वस्थ बसावे हे बरे। तुझा स्तुतिवादू करणे, तव परतली श्रुती पुराणे, तेथ माझे आरुष बोलणे, कोठे कोणे सारावे। तुझी स्तुती गाण्यात श्रुती आणि पुराणेही थकली, तेथे माझे बोबडे बोलणे कोणाला आणि कसे रुचणार? यास्तव हे श्रीकृष्णा, गप्प बसणे हेच तुझे स्तुती स्तोत्र, कळवळा हेच तुझे कीर्तन, आणि काही न करणे हेच तुझे चिंतन। ऐशियाही तुझे ठाई, अचाट हाव उठिली पाही, तेची अर्थी चित्त देई, कृपा निर्वाही गुरुराया। अशा तुझ्याविषयी अचाट हाव सुटली आहे, हे गुरुराया, कृपा करून याच अर्थाकडे लक्ष दे। खद्योत प्रकाशू पाहे चांदा, मशक गरुडासी घे खांदा, तैसा मी एकादश स्कंधा, मूर्ख नुसधा टीकार्थी। काजव्याने चंद्राला प्रकाशित करू पहावे किंवा डासाने गरुडाच्या खांद्यावर बसावयास जावे, त्याप्रमाणे मी केवळ मूर्ख 11व्या स्कंधावर टीकार्थ करण्यास प्रवृत्त झालो आहे। येची विषयी गुरुनाथा, कृपा करावी सर्वथा, ग्रंथरचना ग्रंथार्था, सार्थकता करावी। तरी हे गुरुश्रेष्ठा, याविषयी माझ्यावर पूर्ण कृपा करावी आणि ग्रंथरचना करण्यात मला यथार्थ सांगून त्याचे सार्थक करावे। ऐशी विनवणी ऐकता,
कृपा पद्म करू ठेविला माथा, तव उद्योतकार जाहला ग्रंथा, यथार्थता निज दीपे. ही विनंती ऐकून गुरुरायाने आपला कृपेचा वरदहस्त माझ्या मस्तकावर ठेवला. त्याबरोबर आत्मज्योतीच्या प्रकाशाने ग्रंथाचा यथार्थ प्रकट झाला. नवल कृपेची करणी, अर्थ चिंतामणीची खाणी, उघडली तक्षणी, पदार्थ श्रेणी कविमुद्रा. तुझ्या कृपेची करणी आश्चर्यकारक आहे. तिने तत्काल अर्थरूपी चिंतामणींची खाणच उघडली. लेता सिद्ध अलंकारा, कवण साकडे लेणारा, ताल राखता खांब सूत्रा, लेपाच्या करा प्रयास काय. मग शब्दार्थज्ञ विद्वानांना ते सिद्ध अलंकार अंगावर घालताना श्रम कसले, किंवा कळसूत्री बाहुलीकडून ताल धरवला तर तिच्या चिंध्यांनी बनवलेल्या हातांना त्रास कसला होणार. बापाची पक्वान्ने घेऊनी, बाळ घाली बापाचे वदनी, तेणे साचची तो संतोषोनी, होय मनी सुखाचा. तथापि बापाच्या ताटातले पक्वान्न घेऊन बालकाने ते बापाच्या तोंडात घातले तर त्यापासून त्या बापाला खरोखर सुख वाटते आणि त्याचे मन प्रसन्न होते. तैशीच हे ही कथा, तुची ग्रंथू तुची कविता, तेथे कोणी घ्यावी अहंता, मी करता म्हणवनी. त्याचप्रमाणे येथे स्थिती आहे. ग्रंथही तूच आणि कविताही तूच. तेथे मी करता असा खोटाच अभिमान कोणी धरावा. गुरुने सांडविली अहंता, शेखी राहो नेदीच सोहंता, तेथ मी एकू कवी करता, हेही सर्वथा नसरे पै. गुरुने अहंकार टाकविला आणि शेवटी सोहम ही भावनाही शिल्लक ठेवली नाही. त्यामुळे मी कवी किंवा मी करता अशी भावना मुळी उरलीच नाही. सूचिता अहंकाराचा झाडा, सूचनाची होय त्याचा जोडा, जो आपणिया ते म्हणवी वेडा, तोची गाढा अतिचतुर. लौकिक अहंकाराचा त्याग करू गेल्यास शास्त्रीय अहंकार चिकटतो. म्हणून जो स्वतःला वेडा समजतो तोच मोठा चतुर होय. तैशीच हेही होईल वार्ता, या लागी श्री गुरुनाथा, चरणी ठेविला माथा, करता करविता तूची तू. मी ग्रंथकर्ता म्हटल्यास माझीही तशी स्थिती होईल. यास्तव हे सद्गुरु राया, मी तुझ्या चरणी मस्तक ठेवतो. करता करविता सर्व तूच आहेस. मागील ग्रंथ संगती, पंचमाध्यायाचे अंती, नारद वसुदेवा प्रती, बोलिला उपपत्ती ते ऐशी. हा परमात्मा श्रीहरी, लीला विग्रहे देहधारी, अवतरला तुमचे घरी, भाग्ये करी नटनाट्य. हा ईशाचाही निज ईशू, वैकुंठीचा निजवासू, परमात्मा परेशू, जगदीशू श्रीकृष्णू. मागील अध्यायाचा कथासंदर्भ असा आहे. 5व्या अध्यायाच्या शेवटी नारदाने वसुदेवाला अशी उपपत्ती सांगितली की श्रीहरी साक्षात परमात्मा असून त्याने लीलेने मनुष्य देह धारण करून तुमच्या घरी अवतार घेतला आहे. तुमच्या भाग्यामुळे तो अनेक लीला करीत आहे. हा श्रीकृष्ण ईश्वराचाही ईश्वर, वैकुंठाचा सम्राट, परमात्मा, परेश, जगदीश आहे. तेची नारद वचन प्रमाण, प्रार्थावया श्रीकृष्ण, मिळवोनिया देवगण, द्वारकेसी जाण स्वये आले.
नारदाचे ते बोलणे प्रमाण मानून श्रीकृष्णाची प्रार्थना करण्यासाठी सर्व देवांचा समुदाय एकत्र जमून स्वतः द्वारकेस आला. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.